जास्त जोर दिला गेला, कारण कमीत कमी वेळात जास्तीत जास्त उत्पादन झालं पाहिजे. त्याच्यापासून ऑटोमेशन सुरू झालं, रोबोटिक्स हा प्रकार आला. या ऑटोमेशनबद्दल एक विडंबन म्हणून चार्ली चॅप्लिनचा एक चांगला चित्रपट होता बघा, त्याचं नाव होतं मॉडर्न टाइम्स. तुम्ही बघितलं असेल, मॉडर्न टाइम्स नावाचा एक पूर्वीच्या काळातला चित्रपट आहे. त्या मॉडर्न टाइम्समध्ये हे ऑटोमेशन पुढे काय भविष्यात परिणाम करेल याविषयीचं विडंबन होतं. ते चार्ली चॅप्लिनची जी काही भाषा होती सांगण्याची त्या विनोदी शैलीतून, त्यात असं दाखवलं की मनुष्य इतका कंटाळतो आणि त्याला असं वाटतं की प्रत्येक गोष्ट ऑटोमॅटिक व्हायला पाहिजे. प्रत्येक गोष्ट ऑटोमॅटिक व्हायला पाहिजे म्हणजे काय करायचं, तर ते असं ठरवतात की जेवायचं सुद्धा काहीतरी असं मशीन असलं पाहिजे की माणसाला जेवायला सुद्धा त्रास झाला पाहिजे, मशीनच त्याला जेवण करताना पाहिजे. इथपर्यंत त्या ऑटोमेशनचा अतिरेक दाखवला आणि मग ती एक मशीन तयार होते. त्यात ते 40 किलो ट्रायल घेतात. ते ट्रायल घेत असताना त्या मशीनमध्ये कुठेतरी बिघाड होतो आणि त्या बिघाड झाल्यानंतर त्याचे काय हाल होतात ते त्याला त्याच्या त्या विरोधी शैलीमध्ये दाखवलं आहे की सर्वप्रथम ते एकच पदार्थ सारखा त्याच्या तोंडात जात राहतो, तो गळत येतो तोपर्यंत तो जायला राहतो. प्लस शेवटी सगळ्यात शेवटी तर तो रुमाल असतो तो त्याचा गाल ते पोट सुजेपर्यंत तो घासत राहतो. अशा अर्थाचं ते विडंबनात्मक चित्र त्या काळात चार्ली चॅप्लिनने केलं होतं की याचं जर एक्झॅमिनेशन झालं, ऑटोमेशनचं जर एक्झॅमिनेशन झालं तर काय होईल भविष्यात याचं त्याला ते थोडक्यात त्या ठिकाणी सांगितलं होतं. पण तरीही ऑटोमेशन थांबलं नाही. रोबोटिक्समध्ये डेव्हलपमेंट होतच गेली. रोबोटिक्सच्या जोडीला नंतर AI सुद्धा त्यामध्ये इंट्रोड्यूस होत गेला. त्या रोबोला विंडू लागला. पूर्वीच्या ऑटोमेशनमध्ये रोबोटिक्स फक्त सांगितलेलं काम करायचं, एका ठिकाणची वस्तू उचलून दुसऱ्या ठिकाणी ठेवणं किंवा एखाद्या वस्तूला काही असा फोर्स लावायचा असेल, कुठे नट टाईट करणं असेल किंवा अशी साधी जे काही कामं असतील ही कामं ते करत असेल किंवा वजन उचलून नेण्याचं ते काम करत असेल. पण मनुष्य इतका स्वार्थी आहे बघा. सुरुवातीपासून ज्या प्रगतीचा काळ होता ना, माणसाला स्वतःचे श्रम कमी करायचे, स्वतःचे शारीरिक श्रम करायचे त्याचे, स्वतःचे भौतिक श्रम पण कमी करायचे आणि त्यालाच प्रगती समजायचं हे मानवानं ठरवलं आहे. सुरुवातीपासून बघा ना की मानवानं आपल्या स्वतःचा वापर केला. वस्तू एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी न्यायची, जनावरं वापरले, हत्ती असतील, घोडे असतील, गाडावर सर्वांचा वापर कशासाठी केला तर एका ठिकाणी वस्तू नेण्याचा. पुन्हा पायी चालवण्यापेक्षा यावर चालणं सोपं, अधिक वेगानं अधिक कमी वेळात जाऊ शकतो, त्यासाठी जनावरांचा वापर सुरू केला. हे कमी शारीरिक श्रम कमी करण्यासाठी जनावरांचा वापर केला, पण त्यासोबत यंत्रांचा पण वापर करायला सुरुवात झाली. जेणेकरून पण आपले बाईक आले, मोटरसायकल आल्या, कार आल्या वगैरे हे सर्व सुरू झालं. त्यातही आणखी पुढे की अधिक वेगानं जायचं आहे म्हणून ट्रेन असतील, नंतर एरोप्लेन असेल, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत यासाठी की सगळं अधिक आपले श्रम कमी झाले पाहिजे, शारीरिक श्रम कमी झाले पाहिजे, आपला वेळ वाचला पाहिजे, यासाठी या सर्व गोष्टी सुरू झाल्या. आयुष्य सुकर बनवणं म्हणजे कन्व्हिनियंट बनवणं यासाठी हे प्रयत्न. त्या गोळीला पुन्हा आयुष्य कम्फर्टेबल बनवणं हे पण एक प्रयत्न गोळीला. आज तर योगायोगानं ते सुकर बनवण्यापेक्षा कम्फर्ट बनवण्याकडं जास्त आपला कल आहे आपल्या सर्व टेक्नॉलॉजीचा. तर असं सांगायचं असं होतं की मनुष्य सातत्याने प्रयत्न करत चालला आहे की आपले श्रम असले पाहिजे. त्यासाठी रोबोटिक्सची निर्मिती आणि या रोबोटिक्सचा उपयोग कुठे आहे? सर्वत्र. आज जर बघितलं आपण रोबोटिक्सचा उपयोग हा सर्वत्र आहे. शेतीत आज बघतो आपण, शेती किती कष्टाची आहे. आपल्याकडे बऱ्याच जणांचं बॅकग्राऊंड आहे,